देशाच्या बऱ्याच राज्यांमध्ये पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे। अशीच एक बातमी आता समोर आलेली आहे। हिमाचल प्रदेशातील कुल्लूमध्ये ढगफुटीमुळे मोठा विध्वंस झालेला आहे। बघता बघता पूल आणि दुकानं देखील वाहून गेलेली आहेत। या घटनेचे भयानक व्हिडिओ आणि फोटो देखील आता सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथील मनकर्णी खोऱ्यातील टेकड्यांवर ढगफुटी झाली आहे, त्यामुळे तोश या खाडी परिसरात मोठं नुकसान झालंय। रात्री मुसळधार पाऊस झाला, दरम्यान ढगफुटीमुळे स्थानिक लोकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलंय। या मुसळधार पावसात दारूची दुकानं, किराणा दुकानं तसंच जवळील पूल देखील वाहून गेलाय। तसंच आतमध्ये मातीचा ढिगारा आणि पाणी शिरल्यानं 2 हॉटेल आणि काही लोकांच्या घरांचं नुकसान झालंय। रात्री उशिरा ढगफुटी झाल्यानंतर इथं गोंधळाचं वातावरण तयार झालं होतं। दरम्यान या पावसाळ्यात कुल्लू मनालीमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत। तोश खाडीला पूर आला असून त्यामुळे येथील पूल वाहून गेलाय। पूल वाहून गेल्यानं तोश गावाचा संपर्क तुटलेला आहे। या ठिकाणची भयानक दृश्य तुम्ही पाहू शकता। तोश खाडीला पूर आल्यानंतर पाण्याचा प्रवाह इतका वेगवान झाला होता की त्यामुळे सर्वत्र विध्वंस झाला। या माहितीनुसार तोश गावातील खाडी परिसरात मध्यरात्री अचानक ढगफुटी झाल्यानं लोकांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। या घटनेनंतर प्रशासनानं महसूल विभागाचे पथक नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी रवाना झालेले आहेत। दरम्यान तोश गावातील ढगफुटीच्या घटनेवर मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी शोक व्यक्त केलाय। त्यांनी सांगितलंय की स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून त्यांना मदत आणि बचाव कार्यासाठी आवश्यक त्या सर्व सूचना दिलेल्या आहेत। मुख्यमंत्र्यांनी राज्यातील नागरिक आणि पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी आणि नद्या नाल्यांजवळ जाणं टाळावं असं आवाहन केलंय। हिमाचल प्रदेशमध्ये येत्या 2 दिवसात मान्सूनचा जोर वाढल्यानं संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। शिमला हवामान केंद्रानं 31 जुलै आणि 1 ऑगस्ट रोजी राज्यातील 7 जिल्ह्यांमध्ये मुसळधार आणि अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय। खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर हवामान केंद्रानं लोकांना भूस्खलन प्रवण भागात न जाण्याचं आवाहन केलेलं आहे।